नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. मागच्या लेक्चरला आपण सायटोप्लाझम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यानंतर गोल्जी बॉडीज, गोल्जी कॉम्प्लेक्स म्हणजेच त्याला गोल्जी ॲपरेटस असे काही तिन्ही पण शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. एक सिंपल क्वेश्चन विचारतो, गोल्जी बॉडीजचं अल्ट्रा स्ट्रक्चर सांगितलेलं, सायंटिस्टचं नाव, आणि त्यानंतर सेकंड एक क्वेश्चन, एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये प्रोटीन सिंथेसिस हे कुठलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत असतं, रफ का स्मूथ? सिंपल क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर द्या पटकन. आणि आता पुढची जी ऑर्गॅनिज आहे, ऑर्गॅनिजचं नाव काय आहे? लायझोझोम. आता लायझोझोमच्या बाबतीत एक सिंपल एक MCQचा क्वेश्चन लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याला सिंगल वॉल मेम्ब्रेन आहे, म्हणजे आउटर साईडला एक फक्त सिंगल वॉल आहे, सिंगल लेअर आहे. आता हे कशासाठी सांगतो सिंगल मेम्ब्रेन आहे ते? कारण बऱ्याच वेळेला काय होत असतं की आता पुढचे जे काही ऑर्गॅनिज आपण अभ्यास करणार आहे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट असू दे, काही काही ऑर्गॅनिज अशा आहेत की ज्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन असते. त्यामुळे सिंगल मेम्ब्रेन म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे काय, त्याचा आन्सर काय असणार आहे? लायझोझोम्स. आता इथं आपण पुढे बघूया काय काय पॉईंट आहेत ते. सगळ्यात पहिला पॉईंट महत्त्वाचं बघा, लायझोझोम्स आर इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनिज फाउंड इन द युकॅरियोटिक ॲनिमल सेल. आता हे ॲनिमल सेल वापरले स्पेसिफिक. प्लांटमध्ये लायझोझोम्स हे कमी असतात किंवा इव्हन म्हणजे आपण ॲब्सेंट असतात. प्लांटमधल्या लायझोझोम्सला एक स्पिरोझोम शब्द वापरतो, पण असं स्पेसिफिक असं मेन्शन करत नाहीत की ॲब्सेंट आहेत म्हणून. पण व्यवस्थित लक्षात ठेवा, युकॅरियोटिक ॲनिमल सेल्समध्ये लायझोझोम्स हे प्रेझेंट आहेत. प्रोकॅरियोटिकमध्ये ऑब्व्हियसली ॲब्सेंट असणार आहेत. त्यानंतर बघा, ड्यू टू देअर पेक्युलर फंक्शन दे आर ऑल्सो नोन ॲज सुसायडल बॅग्स. आता हा ठरलेला MCQचा क्वेश्चन असतोय. तुम्हाला बऱ्याच आता ऑर्गॅनिज आपण या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहेत, त्यामुळं या लायझोझोमचं एक स्पेसिफिक ते जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आणि त्याला सुसायडल बॅग्स का म्हणायचं आपण पुढे बघणारच आहे. पण एक व्यवस्थित लक्षात ठेवा, डॅश 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 ऑर्गॅनिज इज ऑल्सो कॉल्ड एज सुसायडल बॅग्स. तर आन्सर काय असणार आहे त्याचं? लायझोझोम्स. सुसायडल बॅग्स म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे लायझोझोम्स. त्यानंतर बघा, ही जी व्याख्या आहे लायझोझोम्सची जी टर्म आहे ती दिलेला सायंटिस्ट कोण आहे तर क्रिस्टियन डी डुवे. सायंटिस्टचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक सायंटिस्टची टर्म कुठल्या सायंटिस्टनं दिली, त्यानंतर व्याख्या, त्यालाच व्याख्या म्हणतो आपण, आणि त्यानंतर त्याची डिस्कवरी, असे काही काही जे सायंटिस्टच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन असतात ते व्यवस्थित लक्षात ठेवा. बेल्जियन बायोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळाले. कशाबद्दल? मेडिसिन फिजिओलॉजीमधले इन 1974. व्यवस्थित सायंटिस्टचं नाव काय? क्रिस्टियन डी डुवे सायंटिस्टचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिजचं नाव आहे लायझोझोम्स, त्यालाच म्हणतो आपण काय? सुसायडल बॅग्स. आता सुसायडल बॅग्स का म्हणायचं ते सुद्धा आपण बघणार आहे. ओनली युकॅरियोटिक ॲनिमल सेल कंटेन लायझोझोम. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट MCQचा क्वेश्चन, युकॅरियोटिक सेलमध्येच फक्त, आणि त्यामध्ये युकॅरियोटिकमध्ये ॲनिमल सेलमध्ये लायझोझोम प्रेझेंट आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये लायझोझोम्स म्हणजे बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे प्रोकॅरियोटिक सेलचं, हे ॲब्सेंट असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये लायझोझोम्स हे ॲब्सेंट आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता, लायझोझोम्समध्ये कॅन बी कन्सिडर ॲज, आणि हे आपल्या बुकमधले आहेत, डिसमॅन्टलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग युनिट्स ऑफ सेल. आता डिसमॅन्टलिंग म्हणजे थोडक्यात आपण काय करत असतो तर त्याला मराठीत काहीतरी अडथळे किंवा अडचण अशी काढून टाकणे असं काहीतरी म्हणतो आपण. आता साधं सोपं लक्षात ठेवा की एखादी जर सेल असेल, एखादी सेल आपण जर कन्सिडर केली, त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या काय आहेत? ऑर्गॅनिलीज आहेत. ऑर्गॅनिलीज म्हणजे मी काय ते सांगितलंय. सपोज एखादी ऑर्गॅनिलीज आपण कन्सिडर करूया मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियाची सुद्धा काय असणार आहे? एक डेफिनेट लाईफस्पॅन असणार आहे. त्याचं फंक्शन झालं की थोडक्यात ती फंक्शनलेस झाली किंवा त्याला काहीतरी डॅमेज झालं तर ती काय केली पाहिजे? डायजेस्ट केली पाहिजे. ती काय केली पाहिजे? डायजेस्ट केली पाहिजे, डिस्ट्रॉय केली पाहिजे. त्यालाच म्हणायचं काय? डिसमॅन्टलिंग. त्यालाच काय म्हणायचं? डिसमॅन्टलिंग. त्याला मराठीत एक काहीतरी शुद्ध शब्द आहे निराकरण करणे, असं काहीतरी शब्द आहे निराकरण करणे, त्याला म्हणायचं डिसमॅन्टलिंग. जे रिस्ट्रक्चरिंग आहे, मग त्याला पुनर्रचना शब्द वापरतो आपण रिस्ट्रक्चरिंगला. युनिट्स ऑफ सेल म्हणजे जे काही काही सेलमधले ऑर्गॅनिज आहेत हे काम कोणाचं असतं? लायझोझोमचं. त्यानंतर बघा, these are membrane bound vesicles containing hydrolytic enzymes. सगळ्यात महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन असा विचारतात तुम्हाला, कुठल्या ऑर्गॅनिजमध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम. आता हे हायड्रोलायटिक एन्झाईम काय आहेत तर असे काही काही एन्झाईम्स असतात म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ H2O ते काय होत असतात? ॲक्टिव्ह होत असतात किंवा ते काम करत असतात. त्यांना काय गरजेचं असतो? वॉटर गरजेचं असतो, वॉटर मॉलिक्यूल गरजेचा असतो रिॲक्शन कंटिन्यू करण्यासाठी. त्याला म्हणायचं हायड्रोलायटिक एन्झाईम. लायटिक किंवा लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर जर एखाद्या सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन झालं तर त्याला काय म्हणणार? हायड्रोलायटिक. म्हणजे ब्रेकडाऊन करणारा एन्झाईम कोण असणार आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम
तसे काय प्रेझेंट असतात कुणामध्ये, तर लायझोझोम्समध्ये. पुढचा पॉईंट बघा, द एन्झाईम्स इन द लायझोझोम्स आर युज्ड बाय द मोस्ट ऑफ द युकॅरियोटिक सेल टू डायजेस्ट हायड्रोलाइज वेगळा एन्झाईम आहे ते, हायड्रोलाइज मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे थोडीशी जरा साईज मोठे असलेले मॉलिक्युल्स, आणि मायक्रो म्हणजे जरा त्याची साईज काय असते, लहान असते. त्यानंतर बघा, द लायझोझोमल एन्झाईम शोज ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी इन ॲसिडिक पीएच. ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात आता काही काही एन्झाईमचं ते काम असतं स्पेसिफिक अशा काय म्हणूया आपण पीएचला, स्पेसिफिक अशा टेम्परेचरला किंवा स्पेसिफिक अशा कंडिशनला काय होत असतात, ते ॲक्टिव्ह होत असतात. तर एक साधं सोपं एक्झाम्पल घेऊया आपण टेम्परेचरचं. एक चॅप्टर आपला बायोमॉलिक्युल्स आहे, त्यामध्ये आपण बघणारच आहे एन्झाईमच्या काही काही प्रॉपर्टीज आहेत त्या. एक समजण्यासाठी साधं सोपं सांगतोय मी. एक सपोज आपण कन्सिडर करूया एक एन्झाईम आहे, ते काय ऑप्टिमम टेम्परेचरला म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला ते काय होत असतं, ॲक्टिव्ह होत असतं, त्याचं काम करत असतं. जर एकदम ते प्रमाणापेक्षा कमी टेम्परेचर झालं किंवा प्रमाणापेक्षा जास्त झालं तर काय होणार आहे, ते इनॲक्टिव्ह राहणार आहे. मग जे ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी आहे, मग थोडक्यात त्याचं जास्त काम करण्याची जी क्षमता आहे म्हणून आपण त्याला ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी, ती काय असते, ॲसिडिक असते. आता पीएचच्या बाबतीत आपल्याला काय काय माहिती आहे बघा, पीएच स्केल केलेली असते. आपण कशावरून कन्सिडर करत असतो, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. पीएच ॲसिडिक पीएच तो काय असतो आपल्याला माहिती आहे, आणि बेसिक पीएच काय असतो, म्हणजे 1 to 14 जी काय स्केल असते त्यामध्ये 1 to 6 काय असतो, ॲसिडिक पीएच, 7 असतो न्यूट्रल, आणि 8 to 14 काय असतो आपल्याला माहिती आहे, बेसिक पीएच. त्या ॲसिडिक पीएचमध्ये ॲसिडिक पीएच काय असतो, ते ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी, ऑप्टिमम कंडिशन आहे कशासाठी, तर या लायझोझोमल एन्झाईमसाठी. लायझोझोमल एन्झाईम्स कसले आहेत, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, लायझोझोम्स अराइज फ्रॉम गॉल्जी असोसिएटेड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे जरासं व्यवस्थित समजून घेऊया आपण. लायझोझोम्स हे कुठून तयार झालं, एक मेकॅनिझम असतं, त्याला GERL मेकॅनिझम काय तर म्हणतो आपण. फक्त जरासं मी काय सांगतो त्याकडे जरा लक्ष द्या. सुरुवात करायची एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूला असं काय आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सिस्टरनी जे काय असतील ते सगळं स्ट्रक्चर आपण बघितलंय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या पुढं असं कोण आहे, आपण मागच्या लेक्चरला बघितलंय बघा, त्याला काय म्हटलेलं आपण, गॉल्जी बॉडीज किंवा गॉल्जी ॲपॅरेटस. जे काही एंडोप्लाझ्मिकचं काय काही सिक्रेशन आहे इन द फॉर्म ऑफ बारके बारके जे काही व्हेसिकल्स असतात, व्हेसिकलच्या थ्रू सिक्रेशन कोण घेतलं, तर गॉल्जी बॉडीजनं. गॉल्जी बॉडीच्या ल्युमेनमध्ये त्याचं सिक्रेशन आलं. त्यानंतर गॉल्जी बॉडीजनं त्याचं पॅकेजिंग केलं, रॅपिंग केलं, आणि आणखीन एक काहीतरी इथं अशा पद्धतीचे व्हेसिकल्स तयार केले. तर व्यवस्थित जरा लक्ष द्या. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन, काही काही त्या व्हेसिकलचं व्हॅक्युलचं कन्व्हर्जन जे काही स्ट्रक्चर तयार झाले त्याचे कशामध्ये होत असतं, तर लायझोझोम्समध्ये. आता हे समजण्यासाठी एक तुम्हाला मी चांगलं ॲनिमेशन दाखवतो, म्हणजे तुम्हाला काही काही गोष्टी क्लिअर होतील. सगळ्याच गोष्टी डायग्रॅमच्या थ्रू समजत नाहीत बायोमध्ये, जरा काही काही गोष्टी इमॅजिन करायला लागतात, कारण मी जे बोलतो ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ते तुम्हाला मी ॲनिमेशनच्या थ्रू सांगतो. हे लायझोझोम्स कसे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गॉल्जीच्या थ्रू अराईज होत असतात. त्यानंतर बघा, द लिस्ट ऑफ लायझोझोमल एन्झाईम्स इन्क्लूड ऑल टाईप्स ऑफ हायड्रोलेजेस. त्यामध्ये बघा, हायड्रोलेजेस म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणजे जे काही एन्झाईम ॲक्टिव्ह असतात त्याला काय म्हणायचं, हायड्रोलेजेस. म्हणजे वॉटरच्या प्रेझेन्समध्ये एखाद्या सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन करत असतात, त्याला हायड्रोलेजेस म्हणायचं. आणि स्पेसिफिक आपण एन्झाईम बघणारच आहे, त्याचे क्लास कुठले कुठले आहेत ते. आता इथं कुठले कुठले आहेत बघा, जरासं लक्ष द्या व्यवस्थित. इथं अमायलेज एक मेन्शन केले, प्रोटीएज एक आहे, त्यानंतर लायपेज एक आहे. आता हे काय सगळे, शेवटी आपल्याला माहिती आहे असा काहीतरी प्रत्यय असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एन्झाईम म्हणत असतो. काय म्हणत असतो, एन्झाईम. आता काही काही आणखीन एक एन्झाईम्स आहेत, त्याला म्हणायचं न्यूक्लिएजेस. त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिएजेस, जे DNA आणि RNA डायजेस्ट करणार आहेत. काही काही सल्फेटेज असतात, काही काही ग्लायकोसाइडेज असतात, काही काही इस्टरेज असतात, काही काही फॉस्फेटेज असतात, त्यानंतर काही काही प्रोटीएजेस, काही काही अमायलेज, आणि काही काही लायपेजेस सुद्धा असतात. हे एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त एवढा पॉईंट लक्षात ठेवा, जर आपल्याला प्रोटीन डायजेस्ट करायचं, म्हणजे लायझोझोमला प्रोटीन डायजेस्ट करायचं आहे, तर प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी प्रोटीएजेस आहेत. लिपिड डायजेस्ट करायचं आहे, लायपेज आहेत. त्यानंतर जर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA किंवा RNA न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, ते डायजेस्ट करण्यासाठी न्यूक्लिएजेस. हे अशा पद्धतीचे काय एन्झाईम्स हे प्रेझेंट आहेत लायझोझोमल्स एन्झाईम्समध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, these enzymes are in active state. व्यवस्थित जर लक्ष द्या. आता these enzymes are in inactive state. आता हे दोनदा मी तीनदा काय रिपीट केलं ते व्यवस्थित जरा समजण्यासाठी, कारण आपल्याला टोटल इथं आपण टाईप सुद्धा बघणार आहे कशाचे, लायझोझोमचे.
सुरुवातीला जो प्रायमरी लायझोझोम्स असतो तो काय असतो, इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो and are activated only when lysosomes comes in contact with the another particular organelle to form hybrid structure. आता लायझोझोमचं बेसिक फंक्शन लक्षात ठेवा, दोन गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. जर एखादा ऑर्गॅनिली हा म्हणजे जर काम करायचं त्यानं बंद केलं तर त्याला काय केलं पाहिजे, तर डायजेस्ट केलं पाहिजे, डिस्ट्रॉय केलं पाहिजे, किल केलं पाहिजे म्हणूया आपण. त्यानंतर सेकंड एक महत्त्वाची प्रोसेस असते, जर एखादं सेल असेल, एखादा पॅथोजन, एखादा फॉरेन मटेरियल, एखादा बॅक्टेरिया वगैरे जर त्या सेलमध्ये एंटर केला तर त्या सेलला डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय असतात लक्षात ठेवायचं, तिथं हे लायझोझोम्स असतात. म्हणजे जसं एखादा आपल्या घरामध्ये जर एखादा कुठला तर असं कॉक्रोच किंवा कुठं पण असे जर एखादी इन्सेक्ट असेल तर आपण पेस्टिसाईडचा त्या इन्सेक्टिसाईडचा काय करत असतो, यूज करत असतो त्यांना किल करण्यासाठी. तसंच जर एखाद्या सेलच्या जर एखादा फॉरेन मटेरियल तो जर पॅथोजेनिक असेल किंवा तो थोडक्यात सेलला डॅमेज होणार असेल तर ते सेल काय करत असतं, त्यातले जे लायझोझोम्स असतात ते त्याला काय करणार आहेत, डायजेस्ट करणार आहेत, किल करणार आहेत. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, आफ्टर द ॲक्शन ऑफ एन्झाईम इज ओव्हर द लायझोझोम्स इज रिफॉर्म अँड रियूज. त्याचं काम झाल्यावर ते परत तयार केले जातात. लायझोझोम्स आर दस फाउंड इन द व्हेरियस स्ट्रक्चरल फॉर्म्स अँड कॅरी आउट व्हेरियस फंक्शन फॉर द सेल. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे जे टाईप्स आहेत ते जरासं आपण व्यवस्थित समजून घेऊया. टाईप्स ऑफ लायझोझोम्स, त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, थर्स्टी आणि ऑटोफॅगोझोम्स किंवा ऑटोलायझोझोम्स म्हणायचं त्याला. त्यामध्ये प्रायमरीमध्ये बघा आता काय, प्रायमरी लायझोझोम्स कंटेन इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम. व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन आहे. कुठले लायझोझोम्स, कारण 4 टाईप्स आहेत, 4 ऑप्शन येऊ शकतात तुम्हाला. इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम असलेले लायझोझोम्स कुठले आहेत, प्रायमरी लायझोझोम्स. हे ॲक्टिव्ह कधी होणार आहे ते आपण पुढे बघूया. जे सेकंडरी लायझोझोम्स आहेत ते काय असतात, त्यामध्ये काय असतो, ॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम्स. दोन्हीतला डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे 4ही सुद्धा MCQचे क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. प्रायमरी लायझोझोम्स इनॅक्टिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये इनॅक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. ॲक्टिव्ह हायड्रोलायटिक कोणामध्ये आहेत, सेकंडरी लायझोझोम्समध्ये. जे टर्शरी लायझोझोम्स आहेत आणि त्यालाच काय म्हणायचं, रेसिड्युअल बॉडीज. त्यामध्ये अनडायजेस्टेड मटेरियल आहे. कधी कधी काय होत असतं की असं स्पेसिफिक तुम्हाला विचारतात की असं कुठलं लायझोझोम आहे, म्हणजे टाईप्सच्या इन द सेन्स अनडायजेस्टेड मटेरियल कॅरी करणारं असं कुठलं लायझोझोम्स आहे, तर तिथं ऑप्शन असतोय कधी कधी रेसिड्युअल बॉडीज म्हणजेच काय, टर्शरी लायझोझोम्स. त्यानंतर लास्ट काय बघा, ऑटोफॅगोझोम्स. ऑटो म्हणजे सेल्फ माहिती आहे आपल्याला, किंवा ऑटोलायझोझोम्स म्हणतो आपण त्याला, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, सुसायडल बॅग्स. हे 4ही पण इम्पॉर्टंट MCQचे क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मी आणखीन एकदा रिपीट करतोय, प्रायमरी लायझोझोम्स हे गॉल्जी बॉडीजपासून ते तयार होत असतात प्रोसेसच्या थ्रू. जर असं मी सांगतो तुम्हाला, ते इनॲक्टिव्ह असतात. पण ते ॲक्टिव्ह कधी होतात, जर एखादा सेल ऑर्गॅनिलीज किंवा एखादा पॅथोजन बॉडीमध्ये एंटर केला तर त्याला अटॅच होतात, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं आणि ते ॲक्टिव्ह होतात. मग ते एन्झाईम ॲक्टिव्ह झाल्यावर ते एन्झाईम सिक्रेट होतात आणि एन्झाईम काय करायला लागतात, डायजेस्ट करायला लागतात त्या एखाद्या सेल ऑर्गॅनिलीजला किंवा तर एखाद्या पॅथोजनला, म्हणजे तो मे बी बॅक्टेरिया असेल किंवा काय असेल, त्याला डायजेस्ट करण्यासाठी ते काय करत असतात, हेल्प करत असतात. त्यानंतर डायजेस्ट झाल्यावर जो त्या लायझोझोमच्या आत अनडायजेस्टेड मटेरियल जर असेल आणि त्या कंडिशनमध्ये जर तो असेल तर त्याला काय म्हणायचं, रेसिड्युअल बॉडीज. रेसिड्युअलचं मिनिंग आहे रिमेनंट्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ऑटोफॅगोझोम्स, त्यालाच म्हणायचं सुसायडल बॅग्स. प्रत्येक ह्याचं आपण बघूया. आणि हे सुसायडल बॅग्स का म्हणायचं, एक सिंपल आहे बघा, समजते का बघा. जर एखादा सेल थोडक्यात अनस्टेबल झाला किंवा त्याचं काम संपलं, त्याची थोडक्यात आता कुठलं पण आपण एखादं, कारण आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक काही काही सेल्स असतात, त्याचा एक स्पेसिफिक लाईफस्पॅन असतो. तो लाईफस्पॅन संपल्यावर त्याला काय केलं पाहिजे, डायजेस्ट केलं पाहिजे. आता सपोज आपण कन्सिडर करूया, एखादा सेल काय झालाय, अनस्टेबल झालाय, थोडक्यात इनॲक्टिव्ह झालाय कुठल्या पण प्रकारचं, आणि हा कंप्लीट सेल म्हणतोय मी, लायझोझोम्स नाही, एक कंप्लीट काय आहे, सेल आहे, त्याच्या आत लायझोझोम्स आहेत. आता हा सेलच काय झालाय, इनॲक्टिव्ह झालाय, सेलचंच काय आता काम नाही. मग आता ह्या सेलला काय करायचं आहे, डायजेस्ट करायचं आहे. मग हे सगळे लायझोझोम्स बरेच असतात. लायझोझोम्स काय करत असतात, त्यांचं जे सिक्रिशन आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम सगळं सिक्रिट करतात आणि या सेलला काय करतात, कंप्लीट
डायजेस्ट करून टाकतात, किल करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे. मी आणखी एकदा हे सगळे पॉईंट रिपीट करणार आहे, कारण जे टाईप्स ऑफ रायबोझोम्स आहेत, लायझोझोम्स आहेत सॉरी, ते पटकन जरा व्यवस्थित समजत नाही, कारण ते जे फक्त काही काही बेसिक पॉईंट फक्त आपल्याला अभ्यासाला, तेवढे इन डिटेल आपल्याला अभ्यासाला नाही. पॉईंट बघूया आपण पुढचा, आणि हा व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन आहे. लायझोझोम्स आर पॉलिमॉर्फिक इन नेचर. पॉलिमॉर्फिक का? कारण पॉली म्हणजे मेनी, मॉर्फो म्हणजे किंवा स्ट्रक्चर म्हणतो आपण. असे डिफरंट स्ट्रक्चर असतात, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि ऑटोफॅगोझोम्स, म्हणून त्याला काय म्हणायचं, पॉलिमॉर्फिक नेचर. व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठल्या ऑर्गॅनिलीचं पॉलिमॉर्फिक नेचर आहे, तर त्याचं नाव काय असणार आहे, लायझोझोम्स. वी कॅन क्लासिफाय लायझोझोम्स ॲज प्रायमरी, मगाशीच आपण बघितलं, विच आर नथिंग बट द मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल्स इन विच एन्झाईम्स आर इन ॲक्टिव्ह स्टेट. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रायमरी लायझोझोम्स इन ॲक्टिव्ह एन्झाईम असतात त्यांच्यामध्ये. सेकंडरी लायझोझोम्स और हायब्रिड लायझोझोम्स विच आर फाउंड बाय द फ्युजन ऑफ लायझोझोम्स विथ द एंडोसायटिक व्हेसिकल्स. आता हे एंडोसायटिक व्हेसिकल्स काय असतात ते पण आपण बघूया. containing material to be digested, represented as heterophagic vesicle, represented as heterophagic vesicles. This is a larger in size than primary lysosomes. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, रेसिड्युअल बॉडीज म्हणजेच काय, टर्शरी लायझोझोम्स इज द व्हेसिकल कंटेनिंग अनडायजेस्टेड रिमेन्स लेफ्ट ओव्हर. ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, अनडायजेस्टेड रिमेनंट्स लेफ्ट ओव्हर, त्याला काय म्हणायचं, रेसिड्युअल बॉडीज म्हणजेच काय, टर्शरी लायझोझोम्स. आता एक एक्स्ट्रा एक MCQचा क्वेश्चन सांगतोय मी. हेटेरोफॅगोझोम्स म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीला एकत्रित काय म्हणायचं, हेटेरोफॅगोझोम्स, कारण डिफरंट काय आहे, शेप आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, हेटेरोफॅगोझोम्स. लायझोझोम्स विच ब्रिंग्स अबाउट डायजेशन ऑफ द सेल ओन ऑर्गॅनिक मटेरियल लाईक डॅमेज द सेल ऑर्गॅनिज आर कॉल्ड ऑटोफॅजिक व्हेसिकल्स ऑर सुसायडल बॅग्स. आता एक सिंपल सांगतोय मी, जरासं व्यवस्थित समजून घ्या. जर आपण कन्सिडर केला, सपोज एखादा सेल आहे, एखादा काय, हा सेल आहे, त्या सेलच्या आत काय आहे, तर लायझोझोम आहे. आता या सेलमध्ये एका कुठल्या तर पॅथोजननं काय केली, एंट्री केली. काय तर पॅथोजन आहे, सपोज बॅक्टेरिया आहे, तो बॉडीसाठी, त्या सेलसाठी काय हार्मफुल आहे, त्यानं एंट्री केली, तर काय होत असतं बघा, एक व्हेसिकल तयार होत असतं. काय तयार असतं, एक एंडोसायटिक असं व्हेसिकल तयार होत असतं. त्याच्या बाजूला काय होत असतं, कवरिंग तयार होत असतं. आता हे लायझोझोमचं काय काम असतं, की या व्हेसिकलला काय करायचं, तर डायजेस्ट करायचं. आता जेव्हा व्हेसिकल ते नसणार आहे, म्हणजे कुठलं तर बाहेरचं एखादं मटेरियल, बाहेरचं एखादं काहीतरी फॉरेन मटेरियल, तर त्याचे बरेच फंक्शन असतात लायझोझोमचे, म्हणजे कंप्लीट सेलला डायजेस्ट करायचं, एखाद्या सेल ऑर्गॅनिजला डायजेस्ट करायचं, किंवा एखाद्या बाहेरच्या एका फॉरेन मटेरियलला, फॉरेन म्हणजे बाहेरचं लक्षात ठेवा, फॉरेन मटेरियलला डायजेस्ट करायचं, असे बरेच फंक्शन असतात लायझोझोमचे. आता इथं काय आपण कन्सिडर केलंय, एक कुठला तर बॅक्टेरिया, बॅक्टेरिया सेलच्या आत आला, त्याच्या बाजूला कवरिंग तयार झालं, त्याला म्हणायचं सिक्रेटरी एंडोसायटोसिस एक प्रोसेस असते. मगाशी आपल्याला एक शब्द गेलता बघा, त्याचं मिनिंग सांगतो मी आता सध्या. कुठला शब्द बघा, तर एंडोसायटिक व्हेसिकल, सेलच्या आत झाले म्हणून व्हेसिकल, आणि त्याच्या बाजूला असं कवरिंग झाले म्हणून त्याला काय म्हणायचं, एंडोसायटिक व्हेसिकल. मग आता हे जे इनॅक्टिव्ह काय आहेत, इनॅक्टिव्ह काय आहेत लक्षात ठेवायचं, त्याला काय म्हटलं आपण, लायझोझोम. हे इनॅक्टिव्ह आहेत, सपोज आपण कन्सिडर करूया. ते काय होत असतात, तर ह्याच्या अटॅचमेंटमध्ये झाल्यावर काय होत असतात, ॲक्टिव्ह होत असतात. म्हणजे एखाद्या फॉरेन मटेरियलच्या किंवा डेड, जिचं फंक्शनलेस सेल ऑर्गॅनिज आहे, त्याच्या बॉडीला अटॅच झाल्यावर ते कसे होतात, ॲक्टिव्ह होत असतात, म्हणजे हायब्रिड स्ट्रक्चर तयार होत असतं. हा झाला प्रायमरी, हा झाला सेकंडरी लायझोझोम. आता हा काय होत असतोय बघा, हा जो सेकंडरी लायझोझोम्स आहे, तो काय करत असतोय, तो त्या फॉरेन मटेरियल जे काय असतं त्याला काय करत असतो, तर डायजेस्ट करत असतो. त्याला काय करत असतो, तो कम्प्लीट डायजेस्ट करत असतो. आता इथं काय होते बघा, फॉरेन मटेरियल त्याच्या बॉडीच्या लायझोझोमच्या आत आहे. फॉरेन मटेरियल जे काय आहे ते लायझोझोमच्या आत आहे. प्रोसेस मी सांगतो ते समजते का बघा. मी आणखीनदा जरासं सगळं व्यवस्थित रिपीट करतोय, कारण हे जरासं व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे, प्रायमरी काय, सेकंडरी काय. आता एक परत एकदा मी सांगतोय, जर लक्ष द्या व्यवस्थित. ही एक कंप्लीट काय कन्सिडर करूया आपण, सेल आहे. ही काय झाली, कंप्लीट सेल झाली. एक पॅथोजन आहे, एक पॅथोजन आहे इथं, तो बॉडीच्या आत इथं काय केला, सेल बॉडीच्या आत काय केला, त्याने एंट्री केली. आता सेलच्या आत आल्यावर काय होत असते बघा, हा जो काही पॅथोजन आहे असा, त्याच्या बाजूला काय होतं, असं
कवरिंग तयार होते. काय झालं? कवरिंग तयार झालं. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे सगळ्यात महत्त्वाचं, इथं कोण आहे आपल्याला माहीत आहे, तर लायझोझोम्स आहे. इथं कोण आहे? लायझोझोम्स आहे. तो सुरुवातीला कसा आहे? इनॅक्टिव्ह आहे. तो कसा आहे? प्रायमरी लायझोझोम. त्याला काय म्हणूया आपण? प्रायमरी लायझोझोम. तो इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. पण त्याच्याकडे असलेले इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम्स ॲक्टिव्ह कधी होणार आहेत? कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर? जो कुठला ज्या एखाद्या बॉडीला डायजेस्ट करायचं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर. मग हा लायझोझोम काय झाला? कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला? या व्हेसिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यानंतर काय होतं बघा, जो इनॲक्टिव्ह होता तो काय झाला? ॲक्टिव्ह झाला. इनॲक्टिव्ह होता तो काय झाला? ॲक्टिव्ह झाला. हा काय झाला? सेकंडरी लायझोझोम. मी सांगतो ते व्यवस्थित समजते का बघा. इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम ॲक्टिव्ह झाले कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर? त्या एखाद्या स्पेसिफिक अशा बॉडीच्या ज्याला डायजेस्ट करायचं आहे त्या बॉडीच्या. आता तो काय झाला? ॲक्टिव्ह झाला. आता तिसरी जी स्टेप आहे त्याला काय म्हटलं आपण? टर्शरी लायझोझोम किंवा त्याला रेसिड्युअल बॉडीज म्हणत असतो आपण. आता काय होत असते बघा, एक सिंपल काढतोय मी इथे खाली डायग्रॅम. हा काय झाला आपण कन्सिडर करूया. काय आहे? लायझोझोम. कुठला? तर टर्शरी लायझोझोम. कुठला आहे? टर्शरी लायझोझोम. हा काय झाला? टर्शरी लायझोझोम. आता हा कुणाला खाणार आहे बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही असं तयार झालं आहे त्याला त्यानं काय केलं? त्या टर्शरी लायझोझोमनं थोडक्यात सेकंडरी लायझोझोम अटॅच झाला, त्यानं सिक्रिशन केलं. नंतर त्याला काय झालं? ते जे काही व्हेसिकल आहे, व्हेसिकल किंवा आपण बॉडी म्हणूया, त्याला काय केलं? डायजेस्ट करायला चालू केलं. आता डायजेस्ट करत असताना तो त्याचे हायड्रोलायटिक एन्झाईम सिक्रेट करणार आहे आणि थोडक्यात तो त्याला काय करणार आहे? इनगल्फ करणार आहे. काय करणार आहे? इनगल्फ करणार आहे. आता जो काही अनडायजेस्टेड पार्ट आहे असा त्याच्या बॉडीमध्ये राहिला आहे, म्हणजे काय केलं समजते का बघा. लायझोझोम आला, त्यानं त्या बॉडीला काय केलं? कंप्लीट इनगल्फ केलं, त्याचे एन्झाईम सिक्रेट केले आणि त्याला आता काय केलं? आता हा जो आपल्याला इथं त्या लायझोझोमच्या आत काय दिसते? अनडायजेस्टेड पार्ट दिसतोय. ह्यालाच काय म्हणायचं? तर व्यवस्थित लक्षात ठेवा, टर्शरी लायझोझोम. त्याला काय म्हणायचं? टर्शरी लायझोझोम्स. म्हणजे त्याला दुसरं नाव काय? रेसिड्युअल बॉडीज. रेसिड्युअल बॉडीज का म्हटले? कारण जे रिमेनंट्स असतील म्हणजे अनडायजेस्टेड पार्ट आहे, अनडायजेस्टेड पार्ट या लायझोझोममध्ये प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? रेसिड्युअल बॉडीज. एकदम सिंपल आहे. व्यवस्थित समजलं आहे का बघा. आणखीन एकदा मी रिपीट करतोय कारण हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. पुढे डिग्रीला गेल्यावर हे थोडंसं आणखीन इन डिटेल असते तुम्हाला. मी आणखीन एकदा रिपीट करतोय, व्यवस्थित समजून घ्या. एकदम सिंपल प्रोसेस आहे. प्रायमरी लायझोझोम हा इनॅक्टिव्ह होता. तो इनॅक्टिव्ह होता. त्याच्याकडे हायड्रोलायटिक एन्झाईम्स होते पण ते कसे होते? इनॅक्टिव्ह होते. मग एखादा पॅथोजन आला, पॅथोजनने एंट्री केली सेलमध्ये, त्याचं काय झालं? त्याच्या बाजूला कवरिंग तयार झालं. ते काय एवढे इन डिटेल शब्द लक्षात ठेवलं तरी चालतोय. आता हा प्रायमरी लायझोझोम कॉन्टॅक्टमध्ये आला कुणाच्या? तर त्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सेकंडरी लायझोझोम्समध्ये. मग काय झालं? सेकंडरी लायझोझोम्सनं त्याला खाऊन टाकलं. कशाला? या बॉडीला खाऊन टाकलं आणि काय केलं? एन्झाईम सिक्रेट केलं. त्याचे जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते सिक्रेट केले आणि त्याच्या लायझोझोमच्या आत त्या स्पेसिफिक अशा बॉडीचे काय झाले? अनडायजेस्टेड पार्ट तसेच राहिले. त्यामुळे त्याला काय म्हटलं आपण? टर्शरी लायझोझोम्स म्हणजेच काय? रेसिड्युअल बॉडीज. आणि या तिन्हीला एकत्रित, तिन्हीचा डिफरंट शेप असतो म्हणून त्याला काय म्हणायचं? हेटेरोफॅगोझोम्स. व्यवस्थित लक्षात ठेवा. हेटेरोफॅगोझोम्स MCQचा क्वेश्चन आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीला एकत्रित काय म्हणायचं? हेटेरोफॅगोझोम्स. माझ्यामध्ये सगळ्यांना आता व्यवस्थित समजलं असेल. आता प्रश्न राहतोय कशाचा? ह्याला सुसायडल बॅग्स का म्हणायचं? ह्याला सुसायडल बॅग्स का म्हणायचं? आता सपोज आपल्याला काय करायचं होतं अगोदर, हा फक्त एखाद्या बॉडीला डायजेस्ट करायचं होतं किंवा आपण सपोज कन्सिडर करूया एखादा मायटोकॉन्ड्रिया त्याला डायजेस्ट करायचं आहे. पण जर एखादा कंप्लीट सेलच काय झाला? तो इनॅक्टिव्ह झाला किंवा त्याचं काम करायचं त्यानं बंद केलं किंवा अनस्टेबल झाला म्हणूया आपण, तर त्या सेलला जर डायजेस्ट करायचं असेल तर यामध्ये असलेले जे काही लायझोझोम्स असतात ते त्यांचं सिक्रिशन त्या सेलमध्ये काय करतात? सगळीकडे असं स्प्रेड करतात. आणि त्याचं सिक्रिशन त्यामध्ये जे काय असतात आपल्याला माहिती आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत. म्हणजे जे काही एखादं कुठलं पण असेल, म्हणजे ते DNA असेल, RNA असेल, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील, जे काही सगळे कॉम्पोनंट एका सेलमध्ये आहेत ते सगळे डायजेस्ट करण्याची कॅपेबिलिटी कोणाकडे आहे? तर लायझोझोम्सकडे आहे. मग हे सगळं काय झालं? सेल काय झाला? कंप्लीट काय झाला? तर डायजेस्ट झाला. मग हे करण्यासाठी थोडक्यात त्यांनी काय केलं? त्यांनी सुसाईड केलं म्हणूया आपण. त्यांनी काय केलं? सुसाईड केलं. म्हणून त्याला काय म्हणायचं? सुसायडल बॅग्स. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सुसायडल बॅग्स. अगोदरच्या प्रोसेसमध्ये त्यांनी सुसाईड केलं नव्हतं, लक्षात ठेवा.
त्यामध्ये फक्त त्याने त्या थ्रू प्रोसेस फॅगोसायटोसिस त्याला त्या एखाद्या पार्टिकलला फॉरेन पार्टिकलला इन्गल्फ केलं तर लायझोझोम तसेच रिमेन्स होते. पण जी आत्ता मी जी प्रोसेस सांगितली, जर कम्प्लीट सेलच जर काय झाला फंक्शनलेस झाला तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी ते स्वतः काय करतात, सुसाईड करतात. स्वतःच जे सिक्रिशन आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत ते एकदम सिक्रेट करतात सेलमध्ये आणि सेल काय होतो, कम्प्लीट डिस्ट्रॉय होतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता. Autophagic vesicles essentially consist of lysosomes fused with membrane-bound old cell organisms or organic molecule to be recycled. ओल्ड सेल ऑर्गॅनिझम म्हणजे थोडक्यात त्याचं काय झाले, एक लाईफ स्पॅन असतो प्रत्येक सेलचा, सेल ऑर्गॅनिझम तो कम्प्लीट झाल्यावर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. रिमेंबर एव्हरी वीक अ ह्युमन लिव्हर सेल रिसायकल हाफ ऑफ इट्स मॅक्रोमॉलिक्युल्स. हे काय एवढं इतकं महत्त्वाचं नाही, तुम्हाला काही MCQचे क्वेश्चन याच्यावर विचारत नाहीत. लायझोझोम्स ब्रिंग अबाउट इंट्रासेल्युलर एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. व्यवस्थित लक्षात ठेवा, सेलच्या आत पण आणि सेलच्या बाहेर पण डायजेशनला हेल्प करत असतं लायझोझोम्स. त्यानंतर द इंट्रासेल्युलर डायजेशन इज ब्रॉट अबाउट बाय ऑटोफॅजिक व्हेसिकल्स, मगाशी आपण बघितले, और सेकंडरी लायझोझोम्स विच कंटेन फॉरेन मटेरियल ब्रॉट इन बाय प्रोसेस लाईक फॅगोसायटोसिस. म्हणजे जर एखादं काहीतरी मटेरियल आहे आणि हा लायझोझोम आहे आणि ह्याला असं खाल्लं तर त्याला काय म्हणायचं, फॅगोसायटोसिस. जर पिलं तर त्याला म्हणायचं पिनोसायटोसिस. म्हणजे थोडक्यात साधं सोपं लक्षात ठेवा, जर एखादं फूड मटेरियल जर ते सॉलिड असेल तर ते जर खाल्लं तर त्याला म्हणायचं फॅगोसायटोसिस. जर ते लिक्विड असेल तर त्याला म्हणायचं पिनोसायटोसिस. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. फूड व्हॅक्युल्स इन अमिबा और मॅक्रोफेजेस इन ह्युमन ब्लड दॅट इनगल्फ अँड डिस्ट्रॉय हार्मफुल मायक्रोब्स दॅट एंटर द बॉडी. म्हणजे जे काय आपल्या बॉडीमध्ये एखादं हार्मफुल पॅथोजन वगैरे एंटर होत असेल तर त्याला आपली बॉडी काय करत असते, तर ती डायजेस्ट करत असते, जर आपल्या बॉडीसाठी तो हार्मफुल असेल तर. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन इज ब्रॉट अबाउट बाय द रिलीज ऑफ लायझोझोमल एन्झाईम्स आउटसाइड द सेल. तर जर सेलच्या बाहेर जर काय झालं, एन्झाईमचं ते सिक्रेशन झालं लायझोमल एन्झाईमचं, तर त्याला काय म्हणणार आपण, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. सेलच्या आत झालं तर इंट्रासेल्युलर, बाहेर झालं तर काय, एक्स्ट्रा सेल्युलर. एक एक्झाम्पल आहे, कॉमन एक्झाम्पल आहे ॲक्रोझोम. त्यामध्ये बघा पुढचा जो स्पर्मचा पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण, ॲक्रोझोम. इन डिटेल आपण बघणारच आहे. आपलं 12वीचं चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आता बेसिकमध्ये तुम्हाला स्पर्म वगैरे माहीत असेल. आता ते स्पर्म एग किंवा काही काही बेसिक प्रोसेस तुम्हाला 10वीला सुद्धा गेल्या असतील याच्या रिलेटेड. फक्त मी जरासं डायग्रामच्या थ्रू सांगतो तुम्हाला नक्की काय म्हणायचं त्याला. स्पर्म इज मॉडिफाईड लायझोझोम्स विच कंटेन व्हेरियस एन्झाईम्स लाईक हायलोयुरोनिडेज, असं त्याचा उच्चार आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. हायलोयुरोनिडेज एन्झाईमचं नाव आहे. जास्त इन डिटेल लक्षात ठेवायची पण गरज नाही, पण 12वीला तुम्हाला हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवायला लागणार आहे त्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर बघा. दिस एन्झाईम ब्रिंग्स अबाउट द फर्टिलायझेशन बाय डिझॉल्विंग द प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ओवम. ओवम म्हणजेच काय, त्याला एग सेल म्हणतो आपण. आता स्क्रीनवर तुमच्या डायग्राम दिसते, हे फक्त समजण्यासाठी, हे काही कॉम्प्लिकेटेड तुम्हाला विचारायचं लक्षात ठेवायचं नाही. हा काय असतो आपल्याला माहिती आहे, स्पर्म असतो. त्या स्पर्मवर लक्षात ठेवायचं काय असतं, तर पुढचा जो टिपचा पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, ॲक्रोझोम. त्याला शब्द काय, ॲक्रोझोम. हा जो पुढचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, ॲक्रोझोम. त्या ॲक्रोझोममध्ये एन्झाईम कुठला, हायलोयुरोनिडेज एन्झाईम. ते काय करत असतं, तर ची जी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे हे आहे एग सेल. त्या एग सेलची प्रोटेक्टिव्ह लेअर काय करत असतं, डायजेस्ट करत असतं. त्याचं काय झालं, फंक्शन झालं. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आहे, म्हणजे ही सेल आहे, त्या सेलच्या बाहेर काय होतं, त्याचं डायजेशन होतं, म्हणून त्याला म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, ॲक्रोझोम रिॲक्शन. एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. पुढचा पॉईंट बघा. ड्युरिंग मेटामॉर्फोसिस प्रोसेस फाउंड इन द मेनी ऑर्गॅनिझम लायझोझोमल एन्झाईम्स हेल्प इन द रियुझिंग द टिश्यूज ऑफ रिडंडंट ऑर्गन्स. आता इथं व्यवस्थित समजून घ्या. दे ऑल्सो हेल्प इन डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल्स टी लिम्फोसाइट्स. आता जे मेटामॉर्फोसिस प्रोसेस आहे ते सिम्पल लक्षात ठेवा, की तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगतो मी. जे फ्रॉग असतात, फ्रॉगची डेव्हलपमेंट होत असताना त्यांच्यामध्ये एक मेटामॉर्फोसिस होत असतं. म्हणजे एक जी लार्वा असते त्याला टॅडपोल लार्वा म्हणतो आपण. तुम्हाला डायग्रामच्या थ्रू सांगायला पाहिजे. मी जे सांगतो ते जरा व्यवस्थित समजतंय का बघा. आपल्याला फ्रॉग माहिती आहे, फ्रॉगला कुठल्याही प्रकारची टेल आपण कधी बघत नाही फ्रॉगला. पण फ्रॉगला टेल प्रेझेंट असते कधी, तर इनिशियल स्टेजेसमध्ये. म्हणजे एगमधून जेव्हा तो लार्वा बाहेर येतो त्यानंतर जी इनिशियल स्टेज असते फ्रॉगच्या डेव्हलपमेंटची, त्याला टॅडपोल एक शब्द वापरतो आपण. म्हणजे ते फ्रॉगचं पिल्लू म्हणा आत्ता समजण्यापुरतं. मग त्याला काय असतं लक्षात ठेवायचं, पाठीमाग काय असते, तर टेल असते. पण जेव्हा तो जसा मॅच्युअर व्हायला लागतो, त्याची डेव्हलपमेंट पुढं व्हायला लागते,
तेव्हा ती टेल काय होते तर डायजेस्ट होते. तेव्हा ती टेल काय होते डायजेस्ट होते. ह्याला काय म्हणायचं मेटामॉर्फोसिस. त्या प्रोसेसला काय म्हणायचं मेटामॉर्फोसिस. मग ती डायजेस्ट करण्यासाठी असे काही काही ऑर्गन डायजेस्ट करण्यासाठी ते एन्झाईम्स काम करत असतात, लायझोमल एन्झाईम. त्यानंतर टी लिम्फोसाईट, आता तुम्हाला 12वीचं एक चॅप्टर आहे त्या सर्क्युलेशनमध्ये टी लिम्फोसाईट जाणार आहेत आपल्याला. एक WBCचं टाईप आहे, एवढंच फक्त समजून घ्या व्यवस्थित. आता जर असं आपण ॲनिमेशनच्या थ्रू जर असं व्यवस्थित समजून घ्या प्रोसेस नक्की ॲक्च्युली काय असते, लायझोझोम्स म्हणजे कसे तयार होतात, काय होतात ते. आता लायझोझोम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं लायझोझोम्स बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजले काय असतात. सिंगल मेम्ब्रेन असतात, त्यामध्ये काय प्रेझेंट असतं हायड्रोलायटिक एन्झाईम. व्यवस्थित लक्षात ठेवा, हायड्रोलायटिक एन्झाईम इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ते काय करत असतात काम करत असतात. आता इथं जे दिसते त्याला काय म्हणायचं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधलं जे काही सिक्रिशन आहे बघा ते असं बाहेर पडलं इन द फॉर्म ऑफ, आणि त्यामध्ये आपण बघितले बघा हे काय सगळे झाले व्हेसिकल्स झाले, ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स. कुठून आले एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून इकडून इकडं आले बघा. आणि माझ्यामध्ये तुम्हाला हे जरा प्रोसेस व्यवस्थित समजली असेल. आता सिस आणि ट्रान्स काय असतं ते, कॉन्केव्ह पार्ट कुठला कॉन्व्हेक्स कुठला, व्यवस्थित जरा असं समजून घ्या. डायग्रामच्या थ्रू कधी कधी आपल्याला पटकन कळत नाही, त्यामुळे ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आता इथं काय झालं बघा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सिक्रेशनमुळे काय तर तयार झालं, आणि इथं काय तयार झाले आणखी इथं जरा असं व्यवस्थित बघा. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं सिक्रेशन आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं सिक्रेशन आहे, आणि त्यातनं व्हेसिकल्स आले बघा बाहेर. आणि व्हेसिकल्समधून तयार काय झालं ते कुठं आले बघा ट्रान्सपोर्ट व्हेसिकल्स गॉल्जी ॲपॅरेटसकडं. गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये त्यांनी काय केलं त्याचं सिक्रेशन काय केलं पोर केलं त्याच्या ल्युमेनमध्ये. आता त्याचं सिक्रेशन गॉल्जी ॲपॅरेटसकडे आल्यावर गॉल्जी ॲपॅरेटस काय करणार आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, थोडक्यात रॅपिंग करणार आहे, आणि असं काहीतरी चांगलं प्रोडक्ट तयार करणार आहे. आणि पुढं त्याचं काय तयार होतं असते लक्षात ठेवायचं. इथं काय काय तयार होतात लायझोझोम्स तयार होतात. आता ही जी प्रोसेस आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं सिक्रेशन गेलं गॉल्जी बॉडीजमध्ये, गॉल्जी बॉडीजमधून त्याचं सिक्रेशन होऊन तयार काय झालं प्रोडक्ट काय तयार झालं लायझोझोम्स. लायझोझोम्स आणि बऱ्याच वेळेला विचारत असतात बघा गॉल्जी बॉडीज हे कुठल्या सेल ऑर्गॅनिलिजला प्रोड्यूस करत असतं, किंवा लायझोझोम्स हे कुठल्या ऑर्गॅनिलपासून तयार झाले. त्यामुळे तिथं व्यवस्थित माहीत पाहिजे आपल्याला गॉल्जी बॉडीजपासून लायझोझोम्स हे तयार झाले. कसे तयार झालं आता आपण बघितलं समजून घेतलं व्यवस्थित. आता एखादं काय तर फॉरेन मटेरियल काय तर आलं बघा सेलच्या आत एंट्री केलं तर वर त्याच्या बाजूला कवरिंग झालंय तर फॅगोझोम तयार झाला, त्याला डायजेस्ट करायचं आहे. मग काय झालं बघा हे जे लायझोझोम्स आहेत त्यांनी त्याचं सिक्रेशन त्यामध्ये हे केलं. आता काय केलं बघा कंप्लीट डायजेस्ट करून टाकलं, किल करून टाकलं, डिस्ट्रॉय करून टाकलं तुझं काही फॉरेन मटेरियल होता तो. त्यानंतर सेकंड आता जे दिसतोय बघा आपल्याला आता इथं काय होतंय बघा मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय झाला थोडक्यात ते फंक्शनलेस झाला म्हणून आपण. त्या मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच काय सेल ऑर्गॅनिलला काय करायचं आता डायजेस्ट करायचं. लायझोझोम गेला बघा मायटोकॉन्ड्रियाकडं, इनॅक्टिव्हचा ॲक्टिव्ह झाला, त्यानं त्याचं सिक्रेशन टाकलं त्यामध्ये आणि कंप्लीट त्याला काय करून टाकलं डायजेस्ट करून टाकलं. तसंच जर एखादा सेल असेल कंप्लीट जर सेल असेल तर त्या सेलला डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा काय करत असतात हे लायझोझोम थ्रू सुसायडल बॅग्स ते स्वतः काय करत असतात त्याचं सिक्रेशन कंप्लीट एका सेलमध्ये काय करत असतात पोर करत असतात, आणि त्या सेलला काय करत असतात डायजेस्ट करत असतात. एकदम सिंपल प्रोसेस आहे मॅम, ते सगळ्यांना आता व्यवस्थित समजले असेल. त्यानंतर जो पुढचा आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे व्हॅक्युल्स. त्याचं नाव काय आहे व्हॅक्युल्स. आता जर असं व्यवस्थित लक्ष द्या. व्हॅक्युल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. व्हॅक्युल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. आता व्हॅक्युल्स त्याला काय म्हणायचं कारण ते एम्प्टी असतात त्यासारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला व्हॅक्युल्स म्हणतो आपण. व्हॅक्युल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक्स प्रॉमिनंटली फाउंड इन प्लांट सेल. प्लांट सेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे व्हॅक्युल्स. इन ॲनिमल सेल वेनेवर प्रेझेंट दे आर फ्यू इन नंबर्स अँड स्मॉलर इन साईज. आता व्यवस्थित जर लक्ष द्या जरी प्लांट सेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर जरी असलं व्हॅक्युल्स तरीसुद्धा काही काही ॲनिमल सेलमध्ये हे व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात. फक्त त्याचा साईज हा काय असतो स्मॉल असतो, आणि नंबर पण काय असतो काय असतात जरा जास्त असतं. थोडक्यात नंबर जास्त असतात लक्षात ठेवायचं. पण प्लांटमध्ये काय असतो नंबर कमी आणि साईज जास्त असतो. दोन्हीतला डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या. ॲनिमलमध्ये काय असतात तर त्याचा नंबर जास्त असतात आणि स्मॉलर साईज असतो, स्मॉलर साईज मोर इन नंबर. प्लांट सेलमध्ये काय लक्षात ठेवायचं लार्जर साईज अँड किंवा एक सिंगलच असतो लक्षात ठेवायचं, शक्यतो सिंगलच असतो, एकापेक्षा जास्त व्हॅक्युल्स नसतात प्लांटमध्ये. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं प्लांटमध्ये मेरिस्टिमॅटिक सेल्समध्ये हे व्हॅक्युल्स काय आहेत ॲब्सेंट आहेत. बॅक्टेरियामध्ये ॲब्सेंट आहेत, मायकोप्लाझ्मामध्ये ॲब्सेंट आहेत. आता मी हे एक्स्ट्रा पॉईंट सांगतो व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लांटमध्ये मेरिस्टिमॅटिक सेल्समध्ये सुद्धा आणि बॅक्टेरियामध्ये सुद्धा आणि मायकोप्लाझ्मामध्ये सुद्धा काय हे व्हॅक्युल्स काय असतात ॲब्सेंट असतात. आता जरा व्यवस्थित लक्ष द्या कुठले कुठले पॉईंट आपण अभ्यास करणार आहे ते.
इन सम लार्ज प्लांट सेल्स सिंगल लार्ज व्हॅक्यूल, म्हणजे मगाशी मी सांगितलं शक्यतो प्लांटमध्ये एक सिंगलच काय असतो, लार्ज व्हॅक्यूल प्रेझेंट असतो, ऑक्युपाईज द सेंट्रल पार्ट ऑफ द सेल. इट इज कॉल्ड सेंट्रल व्हॅक्यूल. इन सच सेल व्हॅक्यूल कॅन ऑक्युपाय ॲज मच 90% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ सेल, म्हणजे 90% एखाद्या प्लांट सेलमध्ये काय असतो, व्हॅक्यूलच प्रेझेंट असतो. माझ्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं असेल कधीतरी, जो मेजर पार्ट असतो, जो ॲक्च्युली काय काय ना न्यूक्लियस वाटत असतो, पण तो काय असतो, प्लांट व्हॅक्यूल असतो. द व्हॅक्युल्स आर बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. व्यवस्थित लक्षात ठेवा, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेनलाच काय म्हणायचं, टोनोप्लास्ट. MCQचा क्वेश्चन आहे, व्हॅक्युलचं जे आउटर सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्याला शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा काय, टोनोप्लास्ट. दिस मेम्ब्रेन हेल्प्स इन मेंटेनिंग द कॉम्पोजिशन ऑफ व्हॅक्युलर फ्लुइड. द सेल सॅप. आता सेल सॅप म्हणजे सेल जे व्हॅक्युल्समध्ये जे काही सगळं मटेरियल आहे, जे वॉटर असतील, मिनरल्स असतील, सॉल्ट असेल, शुगर असेल, अमायनो ॲसिड्स असतील, किंवा काही काही एन्झाईम्स असतील, त्याला काय म्हणायचं, सेल सॅप. डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द सायटोसोल, म्हणजे जे सायटोप्लाझममध्ये आहे त्याच्यापेक्षा डिफरंट काही काही कॉम्पोनंट्स हे कशामध्ये प्रेझेंट आहेत, व्हॅक्युल्समध्ये. स्टोरेज ऑर्गन्ससुद्धा आहे व्हॅक्युल. कॉम्पोजिशन ऑफ सेल्स हॅव इन डिफरंट टाईप्स ऑफ सेल. प्रत्येक सेलमध्ये कॉम्पोजिशन हे काय डिफरंट आहे, लक्षात ठेवा. द सेल सॅप ऑफ सेंट्रल, आणि ह्याचा उच्चार सेल सॅप करा, सेल सॅप ऑफ सेंट्रल व्हॅक्यूल इज स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स, दस इज हायपरटोनिक टू सायटोसोल. आता व्यवस्थित जरा समजून घ्या. तर हे हायपरटोनिक एक शब्द असतो, त्यानंतर हायपोटोनिक, त्यानंतर आपल्याला आयसोटोनिक एक शब्द असतोय. तो आपण जरासं एका लेक्चर, आता मी सांगतो तुम्हाला कितपत समजतंय बघा, नाही तर तुम्हाला तिन्ही प्रोसेस सांगायला पाहिजे सगळ्या, ते आपण एका प्लांट टिश्यूमध्येच बघूया, कारण आता तुम्हाला सगळे डायग्रॅमच्या थ्रू सांगायला पाहिजे, मॉलिक्यूल जास्त कुठे आहेत, कमी कुठे आहेत. त्यामुळे फक्त हायपरटोनिक टू सायटोसोल लक्षात ठेवा. हे आपण प्लांट टिश्यूमध्ये सुद्धा बघणार आहे. हायपोटोनिक, आयसोटोनिक, हायपरटोनिक काय असतं ते, फक्त कशाच्या रिलेटेड आहे ते, व्हॅक्यूलच्या रिलेटेड आहे, एवढा फक्त पॉईंट लक्षात ठेवा. स्मॉल व्हॅक्यूल्स इन सीड ऑफ सर्टन प्लांट्स सम ऑर स्टोअर ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्रोटीन्स. काही काही जे सीड्स असतात त्या सीडमध्ये जे व्हॅक्यूल्स आहेत ते ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे प्रोटीन काय करत असतात, स्टोअर करत असतात पुढच्या ग्रोथसाठी. व्हॅक्यूल स्टोअर एक्सक्रिटरी प्रोडक्ट ऑर इव्हन कंपाऊंड्स दॅट आर हार्मफुल ऑर अनपॅलेटेबल टू हर्बिव्होरस, देअर बाय प्रोटेक्टिंग द प्लांट्स. काही काही जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा काय करत असतात, व्हॅक्यूल्स हे स्टोअर करत असतात. एकदम सिंपल आहे बघा. अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ द पेटल्स आर ड्यू टू द स्टोरेज ऑफ सच पिगमेंट्स इन द व्हॅक्यूल्स. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता, इंटेक ऑफ फूड ऑर फॉरेन पार्टिकल बाय फॅगोसायटोसिस. फॅगो म्हणजे काय सांगितलं मी, एखादं मटेरियल इनगल्फ करणे किंवा साधं सोपं लक्षात ठेवा, खाणे, त्याला फॅगो म्हणायचं. सॉलिड असेल तर फॅगो, आणि लिक्विड असेल तर पिनोसायटोसिस. इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ फूड व्हॅक्यूल. आता इथं व्हॅक्यूलचे तसं बघायला गेलं तर 3 टाईप्स असतात. एक म्हणजे फूड व्हॅक्यूल, त्यामध्ये सॉलिड आणि लिक्विड हे 2 प्रकारचे फूड कन्झ्युम केले जातात. फॅगोसायटोसिस म्हणजे सॉलिड, पिनोसायटोसिस म्हणजे लिक्विड. एवढंच फक्त समजून घ्या. काही काही गॅस व्हॅक्यूलसुद्धा प्रेझेंट असतात. गॅस व्हॅक्यूल बहुतेक आपल्या बुकमध्ये मेन्शन केले नाही आहेत. गॅस व्हॅक्यूलमध्ये काय लक्षात ठेवा की एक जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात त्यामध्ये गॅस व्हॅक्यूल्स प्रेझेंट असतात, आणि त्या गॅस व्हॅक्यूलमध्ये काय असणार आहे, गॅस असणार आहे. आणि त्या ॲक्वॅटिक प्लांट्सला ते फ्लोटिंगसाठी किंवा बॉयन्सी प्रोव्हाइड करायला काय करत असतात, हेल्प करत असतात. म्हणजे पाण्यावर तरंगायला त्यांच्या स्ट्रक्चर जे काय असेल त्याला हेल्प करत असतात. कोण तर जे असतात कुठले, गॅस व्हॅक्यूल. त्यानंतर आता महत्त्वाचं बघा, इन फ्रेश वॉटर युनिसेल्युलर फॉर्म्स लाईक पॅरामेशियम, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन टेक्स प्लेस बाय कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. आता हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन यामध्ये शब्द गेले असतील तुम्हाला. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, व्हॅक्यूल्स मेंटेन टर्जिडिटी ऑफ द सेल. टर्जिडिटीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, दबाव म्हणूया शब्द, काय तर मराठीत वापरतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट, मायक्रोबॉडीज. आता जे व्हॅक्यूल्स बघितले आहेत ते मी आणखीन एकदा सगळे पॉईंट रिवाईज करतोय बघा. व्हॅक्यूल्स मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहेत, त्याचं जे वरचं मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणायचं, टोनोप्लास्ट. ॲनिमलमध्ये स्मॉलर साईज, लार्ज इन नंबर. प्लांटमध्ये एक सिंगल असतो व्हॅक्यूल, आणि त्याचा साईज असतो लार्ज असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि प्लांटमध्ये स्पेसिफिक मेरिस्टेमॅटिक सेल्समध्ये व्हॅक्यूल्स ॲब्सेंट आहेत, बॅक्टेरियामध्ये ॲब्सेंट आहेत, मायकोप्लाझ्मामध्ये ॲब्सेंट आहेत. त्या व्हॅक्यूलच्या आत जे काय आहे त्याला काय म्हणायचं, सेल सॅप म्हणायचं. त्याला काय शब्द वापरायचं, सेल सॅप. सेल सॅपमध्ये वॉटर्स आहेत, मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, त्यानंतर काय सॉल्ट आहेत, काय काय शुगरसुद्धा आहेत, अमायनो ॲसिडसुद्धा आहेत. एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा.
त्याचं जे फंक्शन आहे ते टर्गर प्रेशर मेंटेन करायचं, मग थोडक्यात दबाव मेंटेन करायचं असं काय तर लक्षात ठेवा. टर्गर प्रेशर त्याला म्हणतो किंवा टर्जिडिटी शब्द वापरतो आपण त्याला. काही काही स्टोरेज सुद्धा त्याचं फंक्शन आहे, काही काही जे कॉम्पोनंट्स आहे स्टोअर करायला सुद्धा हेल्प करत असतात. त्यानंतर सेल इलॉंगेशनला सुद्धा हेल्प करत असतं काय तर व्हॅक्युल्स. सेल इलॉंगेशन तर जर तुम्हाला आठवत असेल आपण मॉर्फॉलॉजीमध्ये स्ट्रक्चर बघितले रूटचं, त्या रूटच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की सुरुवातीला काय असतात तर बेसिक मेरिस्टिमॅटिक सेल्स असतात. मेरिस्टिमॅटिक सेल्समध्ये व्हॅक्युल्स ॲब्सेंट आहेत, पण मेरिस्टिमॅटिक रिजन नंतर जो सेकंड रिजन असतो त्याला काय म्हणतो आपण रिजन ऑफ इलॉंगेशन. तेवढ्यासाठी मी ते काही काही पॉईंट जरी सिलेबसमध्ये नसले तरी ते सांगितलं तर तुम्हाला आठवत असेल मला ते रिजन ऑफ कुठलाही सगळ्यात शेवटी सुरुवात कशापासून करतो रूट कॅप. रिजन ऑफ डिव्हिजन त्यामध्ये मेरिस्टिमॅटिक सेल्स आहेत. रिजन ऑफ इलॉंगेशन इलॉंगेटेड सेल्स आहेत. त्यानंतर रिजन ऑफ रूट हेअर किंवा ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर रिजन ऑफ मॅच्युरेशन, असे सगळे रिजन्स आहेत आपण बघितलेत मॉर्फॉलॉजीमध्ये. त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो काय मायक्रोबॉडीज. काय मायक्रोबॉडीज स्मॉलर बॉडीज असतात म्हणून त्याला म्हणायचं मायक्रोबॉडीज. फाउंड इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल. दीज आर मायन्यूट मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. मायक्रोबॉडीज कंटेन व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम्स बेस्ड ऑन विच दे आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाईप्स. आता कुठले कुठले टाईप्स आहेत ते बघूया आपण. स्मॉल असतात म्हणून त्याला म्हणायचं मायक्रोबॉडीज. प्लांटमध्ये पण आणि ॲनिमलमध्ये दोन्ही पण आहेत. आता स्पिरोझोम्स शब्द काय बघा, स्पिरोझोम्स असा त्याचा उच्चार करायचा. These are found mainly in cell involved in the synthesis and storage of fat. एवढाच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. स्पिरोझोम्स हे सिंथेसिस किंवा स्टोरेज करत असतात फॅटचं किंवा लिपिडचं. एक एक्झाम्पल लक्षात ठेवा एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड. पण बऱ्यापैकी त्याचं फंक्शनच विचारतात तुम्हाला. स्पिरोझोमचं फंक्शन काय सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट्स. त्यानंतर जराशी काही काही एक्स्ट्रा पण पॉईंट बघूया आपण. द मेम्ब्रेन ऑफ स्पिरोझोम्स इज The membrane of spirozomes is half unit membrane, that is the membrane has only one phospholipid layer. एकच फॉस्फोलिपिड लेअर असते म्हणून त्याला हाफ युनिट मेम्ब्रेन म्हणत असतो आपण. त्यामध्ये आता एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी कधी एकदा नीटला काय तर क्वेश्चन होता वाटतं की प्लांट लायझोझोम्स, कारण प्लांट्समध्ये युजली लायझोझोम्स हे अब्सेंट असतात, पण लायझोझोमसारखे लायझोझोमसारखे फंक्शन करणारे जे कुठले ऑर्गॅनिलीज आहेत त्याचं नाव काय स्पिरोझोम्स. स्पिरोझोम्स हे प्लांट सेलमध्ये दिसून येतात आपल्याला. आणि महत्त्वाचं पॉईंट त्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत, त्यालाच प्लांट लायझोझोम्स म्हणायचं. आणि बेसिक मेन फंक्शन त्याचं स्टोरेज अँड सिंथेसिस ऑफ फॅट्स ऑर लिपिड्स. फंक्शन लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर जो सेकंड सेल ऑर्गॅनिलीज आहे त्याचं नाव आहे पेरॉक्झिझोम्स किंवा परॉक्झिझोम्स. त्याचा उच्चार करतात पेरॉक्झी किंवा परॉक्सी, दोन्ही पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही जी मायक्रोबॉडी आहे ती प्लांटमध्ये पण प्रेझेंट आहे आणि ॲनिमलमध्ये पण प्रेझेंट आहे. जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लांटमध्ये पण प्रेझेंट आहे आणि ॲनिमलमध्ये पण प्रेझेंट आहे. कंटेन एन्झाईम्स दॅट रिमूव्ह हायड्रोजन ॲटम फ्रॉम द सबस्ट्रेट प्रोड्युसेस टॉक्झिक हायड्रोजन पेरॉक्साईड बाय युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. आता जे काही काही अमायनो ॲसिड्स असतात किंवा काही काही युरिक ॲसिड्स असतात, आता प्रोसेस जराशी काही काही तिथे केमिस्ट्रीचे काही काही रिॲक्शन्स असतात, पण तेवढं इन डिटेल तुम्हाला नाही आहे. मग जे अमायनो ॲसिड किंवा युरिक ॲसिड आहेत त्याच्यावर कॅटलेज असे काही काही एन्झाईम ॲक्ट होऊन एक हार्मफुल प्रोडक्ट तयार होतं, त्याला म्हणायचं हायड्रोजन पेरॉक्साईड. त्याला काय म्हणायचं हायड्रोजन पेरॉक्साईड. तर एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही काही मेटाबॉलिक रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये झाल्या, रिॲक्शन झाल्यावर एक हार्मफुल टॉक्झिक सबस्टन्स तयार झालं, त्याचं नाव आहे H2O2 म्हणजेच काय हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हा आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतो, मग काय केलं पाहिजे त्याला तर डायजेस्ट केलं पाहिजे किंवा दुसऱ्या एखाद्या नॉन टॉक्झिक फॉर्ममध्ये काय केलं पाहिजे कन्व्हर्ट केलं पाहिजे. म्हणजे H2O2चं कन्व्हर्जन कशामध्ये होते तर वॉटरमध्ये. एक सिंपल आहे लक्षात ठेवा. ॲट द सेम टाइम पेरॉक्झिझोम्स काय करत असतात कंटेन एन्झाईम दॅट कन्वर्ट टॉक्झिक H2O2 इंटू वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे H2O, आणि H2O2 काय आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडमधला ऑक्सिजन काढला आपण, तयार काय झालं वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे टॉक्झिकचं नॉन टॉक्झिकमध्ये आपण कन्व्हर्जन केलं. आपण म्हणजे कोण पेरॉक्झिझोम. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. कन्व्हर्जन ऑफ टॉक्झिक सबस्टन्स लाईक अल्कोहोल टेक्स प्लेस इन द लिव्हर सेल बाय पेरॉक्झिझोम्स. आता मॅम ते तुम्हाला समज असेल शक्यतो जे काही काही जास्त दारू पिणारे लोक असतात त्यांच्यामध्ये लिव्हर का खराब होत असतं, कारण लिव्हरमध्ये जे काही काही असे सेल्स असतात ते अल्कोहोल काय असतं टॉक्झिक सबस्टन्स असतात, ते नॉन टॉक्झिकमध्ये कन्वर्ट करत असतात लिव्हर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते कशाची तर कशाची आपल्या पेरॉक्झिझोमची. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला पुढचा टॉपिक आहे ग्लायक्झिझोम्स. ग्लायक्झिझोम्समध्ये बघा these membrane bound cell organelles contain enzymes that convert fatty acids to sugar. फंक्शन व्यवस्थित
तिन्ही पण ऑर्गॅनेलिजचे फंक्शन, तिन्ही पण मायक्रोबॉडीचे फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पिरोझोम्स हे लायझोझोमसारखं काम करत असतात, स्टोअर करत असतात, सिंथेसिस करत असतात लिपिड्स किंवा फॅट्स. त्यानंतर जे आपण बघितलं ते काय होतं, पेरॉक्झिझोम्स ते काय करत असतात, म्हणजे बीटा ऑक्सिडेशनला सुद्धा हेल्प करतात, पण सगळ्यात महत्त्वाचं काय करत असतात, कन्व्हर्जन करत असतात H2O2चं वॉटरमध्ये, म्हणजे टॉक्झिकचं नॉन टॉक्झिक फॉर्ममध्ये. हे कोण, पेरॉक्झिझोम्स, प्लांट आणि ॲनिमल दोन्हीमध्ये प्रेझेंट आहेत. आणि जे स्पिरोझोम्स आहेत ते फक्त प्लांटमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ग्लायोक्झिझोम्स, हे सुद्धा फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. ग्लायोक्झिझोम्स, उच्चार मी काय केला, ग्लायोक्झिझोम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, कन्वर्ट फॅटी ॲसिड टू शुगर, म्हणजे एक प्रोसेस असते त्याला म्हणायचं बीटा ऑक्सिडेशन. एक रिॲक्शन असते त्याला बीटा ऑक्सिडेशन म्हणतो आपण. कधीतर तुम्ही हायर डिग्रीला त्याचा अभ्यास कराल, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट. फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होत असते. आता बेसिक आपल्याला माहिती आहे की सोर्स काय असतात आपल्या एनर्जीचे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, त्यानंतर मिनरल्स, असे काही काही काय असतात सोर्स असतात. पण जो सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आपल्याला काय असतो, तर आपण म्हणत असतो ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट आहे. पण जर सपोज आपल्या बॉडीमधलं जर कार्बोहायड्रेट जर कमी असेल, तर जे स्टोअर केलेलं फॅट आहे, म्हणजे जे चरबीच्या रूपात असतं आपल्या, स्टोअर केलेलं फॅटचं काय होत असतं, तर एनर्जीसाठी त्याचा यूज केलेला असतो. एनर्जीसाठी आपली बॉडी काय करते, यूज करत असते. त्या प्रोसेसला, ती जी प्रोसेस आहे म्हणजे फॅटचं कन्व्हर्जन आता कशामध्ये करतो आपण, शुगरमध्ये. त्याला म्हणायचे बीटा ऑक्सिडेशन. म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवा, बॉडीतलं ग्लुकोज संपलं किंवा कमी झालं, फॅटचं कन्व्हर्जन काय कशामध्ये केलं, एनर्जीसाठी, तर ग्लुकोजमध्ये. त्याला म्हटलं बीटा ऑक्सिडेशन. आणि त्या प्रोसेसला हेल्प करणारं एन्झाईम कुणाकडे आहेत, ग्लायोक्सिझोमकडं. आता हे मी फक्त समजण्यासाठी एक्झाम्पल दिले कशाचं, ग्लुकोज कार्बोहायड्रेटचं, पण हे फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. दे कॅन बी ऑब्झर्व इन सेल ऑफ जर्मिनेटिंग सीड्स where the cells utilize store fats as source of sugar till it starts photosynthetic synthesizing on its own. म्हणजे सुरुवातीला लक्षात ठेवा, जी जर्मिनेटिंग सीड्स आहेत त्यामध्ये ते काम करत असतात. का, कारण जे काही स्टोअर केलेलं फॅट आहे त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये केलेलं असते. कारण आपल्याला माहिती आहे की सीडला, एखादं प्लांट असेल कुठलं पण, ते फोटोसिंथेसिसच्या थ्रू काय करू शकतं, त्याचं फूड तयार करू शकतं. पण सीडमध्ये कुठल्याही प्रकारची लीफ असतात का, तर नाही. त्यामुळे सीड जेव्हा आपण कधी पण एखादं जमिनीत आपण सॉईलमध्ये काय करत असतो, पेरत असतो, प्लांट करत असतो, तेव्हा काय होत असतं, कधीतरी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल शक्यतो, डायकॉट सीडमध्ये असं काय तर स्ट्रक्चर तयार होते बघा, असं काय तर स्ट्रक्चर तयार होतं. आणि नंतर त्याचे काय होत असतात, लीफसारखं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे एकदा लीफ तयार झालं की ते प्लांट त्याचं ते फोटोसिंथेसिस करून त्याचं ते फूड तयार करू शकतं. पण तोपर्यंत त्याला जगण्यासाठी, त्या सीडला जगण्यासाठी, त्याच्या जर्मिनेशनसाठी तिथं स्टोअर केलेलं जे काही फॅट असतं, प्रोटीन असतं, त्याचा यूज केलेला असतो. मग त्या फॅटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं पाहिजे, ग्लुकोजमध्ये. प्लांटमध्ये फक्त काय प्रेझेंट आहेत, ग्लायोक्सिझोम्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्लायोक्सिझोम्स फक्त प्लांटमध्ये आहेत, स्पिरोझोम्स फक्त प्लांट्समध्ये आहेत, आणि पेरॉक्सिझोम्स हे प्लांटमध्ये पण आहेत आणि ॲनिमलमध्ये पण आहेत. कुठले आपण आज टॉपिक कव्हर केले आहेत ते आणखी एकदा मी सांगतोय. सुरुवातीला आपण चालू केलं तर लायझोझोम्स, त्याला सुसायडल बॅग्स म्हणायचं. MCQचा क्वेश्चन आहे, 4 त्याचे फॉर्म्स आहेत म्हणून त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिक. पहिला जो कुठला आहे बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रायमरी लायझोझोम्स इनॅक्टिव्ह असतात, सेकंडरी ॲक्टिव्ह असतात, त्यानंतर टर्शरी त्यालाच काय म्हणतो, रेसिड्युअल बॉडीज. त्यानंतर त्याला चौथा आणि काय टाईप बघितलेला आपण, तर ऑटोफॅगोझोम्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याला सुसायडल बॅग्स म्हणतो आपण. त्यानंतर आपण लायझोझोम्स झाल्यावर आपण काय बघितलं, लायझोझोम्स झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं सेकंड जी ऑर्गॅनिज आहे त्याचं नाव काय होतं, तर जे व्हॅक्युल्स आहेत, व्हॅक्युल्समध्ये परत आपण टाईप्स बघितले. प्लांट्समध्ये महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा व्हॅक्युलच्या दृष्टीनं. प्लांट्समध्ये कारण ते मेजर त्याचा साईज असतो म्हणून, कारण डायग्राममध्ये आपण बघत असतोय. ॲनिमल्समध्ये पण प्रेझेंट आहेत पण स्मॉलर साईजमध्ये असतात व्हॅक्युल्स, स्टोरेजचं काम करत असतात म्हणून आपण. सगळ्यात महत्त्वाचं व्हॅक्यूल 3 लक्षात ठेवा. आणि कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलचं फंक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल म्हणजे जर तुम्हाला समजलं नसेल, माझ्यामध्ये तुम्ही पॅरामेशियमची अशी काहीतरी डायग्राम काढली असेल कधीतरी, पॅरामेशियमची अशी काहीतरी डायग्राम असते बघा, त्यामध्ये ही अशी काहीतरी आपण फुलं काढत असतो. माझ्यामध्ये तुम्हाला माहीत असेल, इथं एक फुल काढतो आपण आणि इथं एक असं काहीतरी फुल काढत असतो. ते जे फुलासारखं दिसते त्यालाच म्हणायचं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. प्रायमरी सेकंडरी असं काहीतरी असतात, ते कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल असतात पॅरामेशियममध्ये. म्हणजे जर असं तुम्हाला डायग्राम जर काढली असेल तर आठवलं माझ्यामध्ये, 2 काहीतरी असतं, ते फुलासारखं आपण काढत असतो, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. त्याचं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन शब्द गेलेत आपल्याला, त्याचं मिनिंगसुद्धा आपल्याला माहीत असेल. त्यानंतर बघा आता
मायक्रोबॉडीजमध्ये आपण 3 बघितले, स्पेरोझोम्स, गॅलाक्झोम्स आणि पेरॉक्झिझोम्स. जे काही सगळे पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा आणि आजच्या पुरता आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.